सांगली जिल्ह्यातील गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात आणि शांततेत संपन्न होईल। गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीसाठी महसूल, पोलीस व महापालिका प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे। मिरज येथे गणेशोत्सवासाठी पोलीस बंदोबस्त आणि विसर्जन मार्गावरील तयारीबाबतची पाहणी आज आयजी सुनील फुलारी यांनी केली आहे। यानंतर सुनील फुलारी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मिरजेचे पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा आणि पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। गणेशोत्सव आणि ईदे मिलादच्या पार्श्वभूमीवर गुंडांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असून हद्दपारी सुद्धा करण्यात येते आहे। तसेच ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांच्यावर खटले दाखल होणार आहेत। स्वागत कमानी आणि स्टेजची मोजमाप करूनच त्यांना परवानगी दिली जाईल। प्रत्येक गणेश मंडळांना एक अंमलदार नेमण्यात आलाय। गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात समन्वय साधला जावा, त्याच पद्धतीने कोणत्याही चुकीच्या घटना घडवू नये या उद्देशाने हे अंमलदार काम करतात, अशी माहिती ही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे। आज आपण मिरज शहर आणि सांगली भागातील गणेश विसर्जनाची तयारी आणि नंतर गणपती उत्सव पूर्ण कसा चाललाय त्याची पाहणी केली। आज आपण इथे मिरजच्या तलावाच्या इथे उभा आहोत, जिथे विसर्जन होणार आहे। साधारणतः छोटे छोटे 1.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस गौरी विसर्जन असे विसर्जन सध्या सुरू आहेत आणि पूर्ण उत्सव शांततामय रीतीने मिरज सांगली भागात सुरू आहे। या विसर्जन मार्गावरची तयारी सध्या सुरू आहे। स्थानिक पोलीस प्रशासन, महानगरपालिकेचे प्रशासन, विद्युत विभाग आणि महसूल विभाग यांचे एकत्रित प्रयत्नातून हा विसर्जन सोहळा चांगल्या प्रकारे पार पडेल अशी आम्हाला आशा आहे। स्थानिक पोलीस अधीक्षक SDPO मिरज आणि मनपाचे सहाय्यक आयुक्त यांनी इथे क्रेनची व्यवस्था केलेली आहे विसर्जन ठिकाणी। नंतर भटक्या जनावरांना पकडण्यासाठी मनपाची एक स्वतंत्र पथक आहे। त्याशिवाय कमानी आणि स्वागत स्टेज याचे मोजमाप करूनच परवानगी दिल्या जाते की काय आकाराची परवानगी दिली आहे आणि किती आकाराचे क्षेत्रफळाचे स्टेज आणि स्वागत कमानी उभारलेले आहेत। त्याशिवाय विद्युत विभाग आणि त्याचा पुरवठा अबाधित राहण्यासाठी एक संयुक्त पथक स्थापन करण्यात येईल, ज्यामध्ये SP आणि कलेक्टर हे सगळ्या खात्यांच्या प्रतिनिधींना घेतील आणि जिथे कुठे इमर्जन्सीमध्ये गरज पडेल असे त्यांचे कर्मचारी, अधिकारी यांचे फोन नंबर आणि पथक मनपा, पोलीस, स्वच्छता आणि विद्युत विभाग हे कार्यरत राहील अशी मला आशा आहे। या पूर्ण गणेशोत्सवाच्या नियोजनामध्ये आपण सांगलीमध्ये जवळपास 5,500+ मोठे गणपती आहेत, सार्वजनिक गणपती। त्याशिवाय छोट्या घरगुती गणपती लाखांमध्ये आहे। तर या सगळ्या मोठ्या गणपतींचे विसर्जन आणि उत्सव चांगल्या प्रकारे पार पडावा यासाठी प्रत्येक मंडळामागे आपण एक पोलीस अंमलदार नेमलेला आहे। त्यामागे एक संकल्पना ही आहे की या मंडळांमध्ये काही अडचणी येत असतील तर तो स्थानिक पोलीस स्टेशन इंचार्जपर्यंत तो पोहोचावा, त्यामुळे त्यांच्या अडचणींचं निराकरण होईल। त्यानंतर समन्वय राहील पोलीस आणि संबंधित मंडळांमध्ये। त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडत असतील, कुठे मद्यप्राशन होत असेल, कुठे जुगार खेळला जात असेल किंवा इतर प्रदूषणाचे भंग होत असतील नियमांचे, तर ती पोलीस स्टेशनपर्यंत माहिती मिळेल। मंडळांनाही चांगल्या प्रकारे धार्मिक वातावरणात पावित्र्य राखून सण साजरा करायला आम्ही मदत करू शकू आणि मंडळाकडून आम्हाला मदत होईल सगळ्या उत्सवामध्ये, विसर्जनामध्ये, ही संकल्पना त्यामागे आहे। त्याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमूनी जे काही कामगिरी केली, प्रतिबंधक कारवाई केलेली आहे, काही विशेष छापे मारण्याचे आयोजन केलेलं आहे, गुंडांवर सर्व्हेलन्स ठेवून, निगराणी ठेवून पुढे कारवाई करण्यात येईल। काही 50% जवळपास झालेली आणि काही प्रगतीपथावर आहे। त्यासाठी ते जिल्हा दंडाधिकारी सोबत समन्वय ठेवून आहेत काही हद्दपारी आणि प्रतिबंधक कारवाईसाठी। मला आशा आहे की ही पूर्ण कारवाई होईल आणि जिल्ह्यातला हा चांगला राज्य उत्सव आता घोषित झालेला आहे, तर चांगल्या वातावरणात पार पडेल।